पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। फलकट तो संसार एत सार भगवंत। फलकट तो संसार एत सार भगवंत। ऐसे जागवितो मना सरसे जनासहित। अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे। ऐसे जागवितो मना सरसे जनासहित। तुका म्हणे देवाविन केलासीन तो मिथ्या। ऐसे जागवितो मना सरसे जनासहित। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार एत सार भगवंत। फलकट तो संसार एत सार भगवंत। तुकोबाराय या अभंगातून आम्हाला उपदेश करतायत आणि महाराज सांगतायत की या विश्वामध्ये भगवंत सार आहे, संसार असार आहे, फलकट आहे। भगवंत सार आहे आणि उरलेला संसार असार आहे, फलकट आहे। फलकट तो संसार एथ सार भगवंत। भगवंत सार आहे, उरलेला संसार असार आहे, फलकट आहे। सार म्हणजे काय मग नेमकं? की ज्याचा कधीच नाश होत नाही ते सार असते, आणि ज्याचा नाश होतो ते असार असते। भगवंताचा कधीच नाश होत नाही, तो नित्य असतो, म्हणून भगवंत सार आहे। संसाराचा नाश होतो म्हणून संसार असार आहे। भगवंत सार आहे का? तर भगवंताचा कधीही नाश होत नाही। ज्याचा कधीच नाश होत नाही तो सार असतो। भगवंताचाही कधीच नाश होत नाही म्हणून भगवंत सार आहे। कशावरून भगवंत सार आहे? कशावरून? ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत, मौली लिहित आहेत, आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे, आकारलोपी निमणे नाही कही। ऐशी आपल्याची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। ब्रह्म नित्य अर्थात भगवंत नित्य आहे। ज्यावेळेस प्रलय येतो त्यावेळेस हा संसार पूर्णतः नाश पावते। संसार पूर्णतः नाश पावतो, परंतु त्यावेळेस भगवंत अर्थात ब्रह्म नाश पावत नाही। आणि ज्यावेळेस हा संसार उदयाला येतो त्यावेळेस भगवंत जन्मही घेत नाही। आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे, आकारलोपी निमणे नाही जया। हा संसार संपला, नाहीसा झाला, भगवंत नाहीसा होत नाही।
हा संसार पुन्हा जन्माला आला, भगवंत जन्माला येत नाही. भगवंत नित्य असतो, भगवंताला जन्म मृत्यू नसतात, भगवंताचा कधीच नाश होत नाही, म्हणून तो सार आहे. ज्याचा कधीच नाश होत नाही तो सार असतो. ऐशी आपल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. संसार नाहीसा झाला, भगवंत नाहीसा होत नाही. संसार उदयाला आला, जन्माला आला, भगवंत जन्माला येत नाही. भगवंताला जन्म मृत्यू नसतात, भगवंत नित्य असतो. आणि भगवंताची या ब्रह्माची ही जी सहज नित्य अवस्था आहे, हे अध्यात्म आहे. आणि हेच भगवंताचं सारपण आहे. अर्थात भगवंत सार आहे. नरवाला लिहितात की भगवंत सार आहे. संसार आसार आहे, भगवंत सार आहे. सार ते की जे नित्य आहे, ज्याला जन्म मरण नाही, ते सार. जे मरत आहे ते आसार. नरवालाच लिहित आहेत की जयाचे आकाराविना असणे, जया जन्मना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे. किती पुरावे द्यायचे अजून? जया जन्मना निमणे, नरवार आहे. जयाचे आकाराविना असणे, जया जन्मना निमणे. ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, जया जन्म ना निमणे, जो जन्मत नाही, जो मरत नाही, ज्याला आकार नाही आहे, विश्वव्यापी आहे, निर्गुण निराकार आहे, ज्याला जन्म नाही आहे, ज्याला मृत्यू नाही आहे. आणि या विश्वात कुठं काय चाललं आहे एका वेळी सर्वत्र पाहू शकतो, तो भगवंत असतो आणि तो सार असतो. जया जन्म ना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे. तात्पर्य भगवंताला जन्म मृत्यू नाहीत, भगवंत नित्य आहे. आणि ज्याला जन्म मृत्यू नाहीत, जो नित्य आहे तो सार असतो. फलकट तो संसार, इथ सार भगवंत. भगवंत सार आहे. हे विश्वाची होऊनी असे, परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे, अर्थू जैसा. पाटीवर जर काही अक्षरं लिहिली, गुरुजींनी मुलाला अर्थ समजावून सांगितला आणि थोड्या वेळाने पाटीवरची अक्षरं पुसली, अक्षरे पुसल्या जातात, त्या अक्षरातला अर्थ किंवा बोध पुसल्या जात नाही. तसं परमात्मा विश्व व्यापून आहे. विश्व नाहीसं झालं तर परमात्मा नाहीसा होत नाही. भले विश्व नाहीसं होईल, परमात्मा नाहीसा होत नाही. जसं पाटीवरचं अक्षर पुसलंय, पण त्या अक्षरातला बोध, अक्षरातलं अक्षर पुसल्या जात नाही, ते मागं शिल्लक असते. तसं विश्व नाश पावलंय, पुसल्या गेलंय, पण त्याला अधिष्ठान असलेलं ब्रह्मचैतन्य, भगवत चैतन्य हे पुसल्या जात नाही, ते मागं शिल्लक असते. अर्थात जे कधीच पुसल्या जात नाही, जे कधीच मरत नाही, जे कधीच जन्मत नाही, ते सार असतं. भगवंत सार आहे. एत सार भगवंत. फलकट तो संसार, एत सार भगवंत. नातरी अटती अलंकारी, नातरी अटती अलंकारी, नाटते कनक जियापरी, तेवी मरतीये जीवाकरी अमर जे आहे. दागिने अनेक असतात, परंतु ते जाळात घातल्याने ठोकले तर दागिन्याचा आकार नाहीसा होतो. पण दागिन्याला अधिष्ठान असलेलं सोनं आहे तसंच असतं, ते नाश पावत नाही. दागिन्याचा आकार नाश पावलाय, पण ज्या सोन्यामुळे दागिने बनलेत ते सोनं आहे तसंच आहे. तसं जगत नाहीसं होतं, परंतु जगताला अधिष्ठान असलेलं चैतन्य, अधिष्ठान असलेला भगवंत नाश पावत नाही, तो आहे तसाच असतो. नातरी अटती अलंकारी, नाटते कनक जियापरी,
ती मरतीये जीवा करी अमर जे आहे. जीव मरकाय, शरीर नाश पावतं, शरीर नाश पावतं, पण या शरीराला अधिष्ठान असलेलं चैतन्य नाश पावत नाही. ती मरतीये जीवा करी अमर जे आहे. जीव मरकाय, पण या जीवाला जिवंत ठेवणारं चैतन्य मरकं नसते, ते अमर असते. मरक्या शरीरात देव राहतो. शरीर मरतं पण देव मरत नाही, देव आहे तसाच राहतो, देव अमर आहे. ती मरतीये जीवा करी अमर जे आहे. शरीर मरेल पण शरीराला अधिष्ठान असलेलं चैतन्य देव भगवंत अमर आहे, तो मरत नाही. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाही आहे, तो नित्य आहे. आणि जे नित्य असतो, ज्याचा कधी जन्म होत नाही, ज्याला कधी मरण नाही, तो सार असतो. आणि म्हणून भगवंत सार आहे. आणि हेच तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत की फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकट तो संसार येथ सार भगवंत. भगवंत सार आहे, संसार आसार आहे, अर्थात फलकट आहे. फलकट म्हणजे भुसकट. आपण खळं करतो शेतामध्ये, उदाहरणार्थ तुरीचं खळं केलं. उपनेरमधून ज्यावेळेस तूर काढतो त्यावेळेस तुरी पोत्यात पडतात, त्या तुरी सार आहेत. आणि भुसकट त्या उपनेरच्या पंखीने लांब उडून जातं, ते आसार आहे. ते भुसकट म्हणजे फलकट. पोत्यात पडल्या तुरी त्या सार, उडून गेलं फलकट, भुसकट ते आसार. हा संसार फलकट आहे, आसार आहे. भगवंत सार आहे, भगवंत सार आहे. संसार भुसकट आहे, फलकट आहे. संसार फलकट आहे, भुसकट आहे. भगवंत तुरी आहेत, भगवंत तुरी आहेत. भगवंत सार आहे. दनबारा लिहित आहेत, बीज भूस एकवट उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट कडवाले. तेच आता मी जे तुरीचं उदाहरण बोललो. बीज भूस एकवट उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट कडवाले. कळं केलं, ज्वारी असो, तूर असो, काही असो, धान्य पोत्यात पडतं, तो कचरा अर्थात ते भुसकट उडून जातं. ते भुसकट आसार असतं, पोत्यात पडलेलं धान्य सार असतं. तसं संसार त्या कचऱ्यासारखा, भुसकटासारखा असाट आहे, भुसकटासारखा आसार आहे. संसार फलकटच आहे, आसार आहे. भगवंत सार आहे, भगवंत सार आहे. आणि ते सार असतं की जे कधी मरत नाही, कधी जन्मत नाही, जे नित्य आहे ते सार. भगवंत नित्य आहे, त्याला जन्म मृत्यू नाहीत, म्हणून भगवंत सार आहे. संसार मरतो, संसाराला जन्म मरण आहे. ज्याला जन्म मरण आहे, जो अनित्य आहे, तो संसार असतो. आणि जे मरतं ते आसार आहे, ते फलकट आहे. जे कधीच मरत नाही ते सार आहे. भगवंत कधीच मरत नाही, जन्मत नाही, नित्य म्हणून तो सार आहे. फलकट तो संसार येत सार भगवंत. हा संसार नित्य आणि अनित्य याच्या मिश्रणाने बनलाय. नित्य आणि अनित्य याच्या मिश्रणाने बनलाय. दरबारा लिहितात की उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये, या संसारामध्ये आसार प्रपंच आणि सार भगवंत एकत्र मिसळलेला आहे. हे सार भगवंत तत्व गुप्त रूपानं राहतं. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये, संसारामध्ये सार आसाराचं मिश्रण आहे. सार भगवंत आहे, आसार ही माया आहे किंवा संसार आहे. आणि या सार आसारातलं सार असं भगवत तत्व संत स्वीकारतात. संत आसाराच्या मागे लागत नाहीत.
उदाहरणार्थ आपण दही घुसळ आणि त्यापासून लोणी काढलं, नरमारा लिहित आहेत. ना तरी जाणिवेचे आयनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आपण दही घुसळलंय, निर्वाणी म्हणजे शेवटीला वर लोणी येतं, खाली ताक राहतं. हे ताक आसार आहे, वर आलेलं लोणी सार आहे, त्याचं तूप होतं. तसा संसार आसार आहे, संसारात गुप्त अवस्थेत लपलेला भगवंत सार आहे. दह्यात ताकही आहे, लोणी आहे. ताक खाली राहतं, लोणी वर येतं. हे ताक आसार आहे, वर आलेलं लोणी सार आहे. संसारात माया आणि भगवंत दोघं मिश्रित आहेत. ही माया आसार आहे, भगवंत सार आहे. ना तरी जाणिवेचे आयनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. दह्यामध्ये लपलंय ताक आणि लोणी दोन्ही, पण घुसळल्यावर ताक वेगळं लोणी वेगळं. हे ताक आसार, लोणी सार. संसारात लपलंय माया आणि परमात्मा, माया आसार, परमात्मा सार. नरबरा लिहिते, सलिली पै जैसे एक होनी मिनले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. दुधात दूध आहे, दुधात पाणी आहे, परंतु राजहंस पक्षी आपल्या चोंचीनं आसार पाणी बाजूला फेकतो आणि सार सार दूध पिऊन घेतो. सलिली पै जैसे एक होनी मिनले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. राजहंस आपल्या चोंचीने आसार पाणी बाजूला फेकतो, सार दूध पिऊन घेतो. दूध आहे, पण दुधात दोन गोष्टी लपल्यात, एक आसार पाणी आणि सार दूध. परंतु राजहंस आपल्या चोंचीने आसार पाणी फेकतो बाजूला आणि सार दूध पिऊन टाकतो. तसं संसारात या उपाधीत, ही उपाधी आणि भगवंत, माया आणि भगवंत किंवा माया आणि चैतन्य हे एकत्र मिसळलेले. जे संत असतात, जसा राजहंस आसार पाण्याचा त्याग करतो आणि सार दूध पितो, सार दुधाचा स्वीकार करतो, तसं उपाधीत जे चैतन्य मिसळले, हे तत्वज्ञ संत आसार उपाधी, आसार माया, आसार संसार बाजूला फेकतात आणि सार अशा चैतन्याच्या भगवंताचा, सार अशा चैतन्याचा भगवंताचा स्वीकार करतात. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया ते अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. माया आणि भगवंत मिसळलेले आहेत. ही माया अनित्य आहे, भगवंत नित्य आहे. संत अनित्याच्या ठाई आसक्त राहत नाहीत, मायेच्या ठाई आसक्त राहत नाहीत. संत आसक्त राहतात ते नित्याच्या ठाई, अर्थात भगवंताच्या ठाई. म्हणून अनित्याच्या ठाई तया ते अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. आणि म्हणून तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. आणि मग सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानवर आहे. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. संसारात माया आणि भगवंत मिश्रित आहेत. आसार आणि सार एकात एक मिसळलंय. ज्याला भ्रांती झाली आहे त्याला संसार सत्य वाटतो. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता. ज्याला भ्रांती झाली आहे, ज्याला मायेने घेरले, ज्याला अज्ञानाने घेरले, ज्याला अहंकाराने घेरले, अर्थात ज्याला भ्रांती झाली आहे त्याचा आसारावर डोळा असतो, आणि ज्याची भ्रांती गेली त्याचा सारावर डोळा असतो. साधारण जीवाला भ्रांती झाली, अज्ञानी जीव आहे, त्याचा डोळा आसारावर असतो, संसारावर असतो. संत ज्ञानी असतात, त्याचा डोळा सारावर असतो, भगवंतावर असतो. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. भगवंत सार आहे, नित्य,
किंवा जे नित्य आहे ते सार आहे. भगवंत नित्य म्हणून भगवंत सार आहे, माया अनित्य म्हणून माया असार आहे. पण ज्याला भ्रम झाला आहे, जो अज्ञानी आहे, जो अहंकारी आहे, त्याला ही माया सत्य वाटते, संसार सत्य वाटतो, तो भ्रम आहे. पण ज्ञानीपुरुषाला संसार सत्य वाटत नाही. आणि म्हणून संसार सत्य आहे, मी देह आणि देहसंबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय. संसार सत्य आहे, मी देह आणि देहसंबंधीने माझं असा बुद्धीचा निश्चय, हे अज्ञान आहे, हे अहंकार आहे, ही माया आहे, ही भ्रांती आहे. परंतु संसार मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं हे ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे, ही भ्रांती जाण आहे. आणि म्हणून जगत सार असाराचं मिश्रण आहे. ही उपाधी, ही माया असार आहे आणि तिच्यात मिसळलेला भगवंत हा सार आहे. यात जो असार माया टाकून देतो आणि सार भगवंत स्वीकारतो, तो तत्वज्ञ असतो, तो संत असतो. भगवंत सार आहे. आणि जे सार अशा भगवंताचा स्वीकार करतात ते शहाणे असतात, ते विवेकी असतात, त्यांची भ्रांती गेलेली असते. आणि जे असार मायेत अडकून राहतात त्यांच्या जीवनात भ्रांती असते, अविवेक असतो, अज्ञान असते, अहंकार असतो. या सगळ्या बोलण्यातून मला एकच मुद्दा तुमच्या पुढे मांडायचा आहे की तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की फलकट तो संसार येथ सार भगवंत. फलकट तो संसार येथ सार भगवंत. संसार फलकट आहे, आटतो, नाहीसा होतो. भगवंत आणि भगवंताचं नाम आटत नाही, नाहीसं होत नाही. शरीर आटे, अलग लक्षात, नाम न आटे ते बरवे. नानावरा बोलतात, नाम आटत नाही, माया आटते, नाम आटत नाही, देव आटत नाही. शरीर आटे, संपत्ती आटे, शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. हे शरीर, ही संपत्ती, ही माया आहे, हे आटतं. भगवंताचं नाम आटत नाही. भगवंताचं नाम हे सार आहे. भगवंताचं नाम परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नाम परब्रह्म वेदार्थे. भगवंत आणि भगवंताचं नाम कधीच आटत नाही, ते परमनंट असते. भगवंत आणि भगवंताचं नाम कधीच आटत नाही. आणि म्हणून या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये दोनच गोष्टी परमनंट आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत, आणि त्याला जोडून भगवंताचं नाम. बाकी सगळं अपरमनंट आहे. आणि जे अपरमनंट असतं ते असार असतंय, जे परमनंट असते ते सार असते. परमनंट ते असतं की ज्याचा कधी नाश होत नाही. भगवंत असा आहे की ज्याचा कधी नाश होत नाही, तो नित्य असतो. जे नित्य असते ते सार असते, जे अनित्य असते ते असार असते. संसार माया अनित्य आहे म्हणून असार आहे, फलकट आहे. भगवंत नित्य आहे म्हणून सार आहे. फलकट तो संसार येथ सार भगवंत. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाही आहे, तो नित्य आहे. जो नित्य आहे तो सार आहे. आणि म्हणून फलकट तो संसार येथ सार भगवंत. येथ सार भगवंत. भगवंत सार आहे, संसार असार आहे, फलकट आहे. हा सारासार विचार आहे. भगवंताला सार म्हटले का? भगवंताला जन्म नाही, भगवंताला मृत्यू नाही, तो नित्य आहे म्हणून सार आहे. जे नित्य असते ते सार आहे म्हणून भगवंत सार आहे. मायेला जन्ममृत्यू आहेत, ती अनित्य आहे म्हणून ती असार आहे, म्हणून ती फलकट आहे.
आणि म्हणून फलकट तो संसार, येत सार भगवंत, येत सार भगवंत. संसाराला फळच नाही, म्हणून मी संसार आसार आहे. संसाराला फळच नाही आहे. संसार करणारा संपतो आणि संसार पाठीमागे शिल्लक राहतो. संसाराला फळ नाही. किती तोंडावर पडू पडू संसार करा, कितीही पळा, किती भ्रष्टाचार करा, किती करप्शन करा, पोत्याने पैसे मिळवा. रेस लागली आमची पैसे मिळवण्यासाठी. कितीही पळा, नाना प्रकारचे पदं मिळवा, खोऱ्याने पैसे वाढा. खोऱ्याने पैसे वाढणे म्हणजे संसारच करणे. खरा करा नाही तर खोटा करा, शेवटी संसाराचे. संसाराला फळ नाही आहे. छाती फुटूस तर पळाने संसार करा. संसाराला फळ नाही आहे. संसाराला शेवट आणि संसार करणारालाही शेवट आहे. पण संसाराला शेवट उशीर आहे, तुम्हाला लवकर आहे. आणि मग संसाराला फळ नाही. संसार करणारा संपतो, संसार मागे शिल्लक राहतो. आणि परमार्थ करणारा तरतो आणि परमार्थ संपतो. परमार्थ करणारा तरतो आणि परमार्थ संपतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय कडू आहे पण जीवाला गोड झालाय. संसार आसार आहे पण जीवाला गोड झालाय. का? भ्रांती. भ्रांती, ज्याची भ्रांती हरपली, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिय. ज्ञानोबा आहे. ज्यांनी भ्रांतीपासून आपलं मन हिरावून घेतलंय, ज्याची भ्रांती गेली. भ्रांती जाणं म्हणजे जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, या बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांती जाणं. ज्याची भ्रांती गेली आहे त्याला परमार्थ गोड लागतो आणि परमार्थाला फळ आहे. देव भेटतो, परमार्थात देव भेटतो, मुक्ती मिळते, जन्ममरणाचा फेरा संपतो. परमार्थाला फळ आहे, संसाराला फळच नाही. संसार करणारा मरतो आणि संसार मागे राहतो. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू परमार्थ गोडू जीवासी झाला. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय कडू आहे, संसार कडू आहे पण गोड लागतं. का? भ्रांती आहे. मी देह देह संबंधीने माझं, जगात सत्य आहे, मी देह देह संबंधीने माझं, ही भ्रांती. आणि भ्रांतीमुळं संसार सत्य वाटतो. संसाराला फळ नाही. संसारही कधी ना कधी संपतो आणि तुम्ही संपता. पण संसार उशिरा संपतो, तुम्ही लवकर संपता. तुम्ही लवकर संपता. संसार करणारा संपतो, संसार मागे शिल्लक राहतो. पण तोही संपतो पण उशिरा. पण संसार करणारा लवकर संपतो. आणि मग संसार करणारा लवकर संपो, जेव्हा आयुष्य संपलं तेव्हा संपतो. आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला सावडायला गेले, संसार करणारा संपतो. अंतविधी झाल्याने दुसऱ्या दिवशी सावडायला जातात त्याला. आणि मग ज्यावेळेस त्याच्यावर गार पाणी टाकतात त्या अग्नीवर आणि हाडकं बाजूला काढतात, त्यावेळेस एक एक हाड हातात घेतात आणि माणसं रडतात. हा साहेबाचा टिबिया, हा साहेबाचा फिबुला, हे साहेबाचं फिमर, हे साहेबाचं ह्युमरस, हे साहेबाचं स्कल, कवटी, हे साहेबाचं क्लॅव्हिकल, हा साहेबाचा आल्ला, हा साहेबाचा रेडियस. हाडकं हातात घेऊ घेऊ माणसं रडतात. पण जिवंतपणी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सांगतायत की बाबांनो, संसार फलकट आहे, संसार आसार आहे, भगवंत सार आहे, इकडे या. नाही येत लोक, नाही वाचत ज्ञानेश्वरी, नाही वाचत गाथा, नाही संतांचं ऐकत. आणि मग संसार करणारा संपला की सावडायला गेले, हाडकं हातात घेतात. हे साहेबाचं फिमर, हा साहेबाचा टिबिया, ही हाडकाची नावं आहेत. मी जी नावं घ्यायला ते म्हणतात कोणाची नावं आहेत, ही हाडकाची आहेत.
मी जेवढे नाव घेतले ते सगळे माणसाच्या शरीरातल्या आत असलेल्या हाडकाची नावं आहेत. संसाराला फळ नाही आहे. किती तोंडावर पडू संसार करा, संसाराला फळ नाही आहे. धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. तुकोबर आहे. कोट्यावधी रुपये मिळवा, कोट्यावधी रुपये मिळवा, मेल्यावर कमराचा करदोडा कापून घेतात, कमराचा करदोडा कापून घेतात, लंगोटी जाळात जळून जाते. तुकोबार आहे बोलतात, धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. म्हणून मी बोलतोय संसाराला फळ नाही आहे. राहील मागं कोल्या कुत्र्याची धन होईल. तुमच्यासोबत काय आलं, तुमच्यासोबत काय आलं? धन मिळविले कोटी, संगे नहीं रे लंगोटी. ए इंसान, चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. माणसा म्हणले किती मिळव, चांगल्या मार्गाने मिळव, खोट्या मार्गाने मिळव, किती रुपये मिळव, पण एक लक्षात ठेव, मेल्यानंतर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळायचं आहे त्या कफनाला खिसा नसतो. म्हणून तुला आपल्यासोबत काही नेता येत नाही, काही नेता येत नाही. कफनाला खिसा नसतो. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. कफनाला खिसा नसतो, लंगोटीला खिसा नसतो. जन्माला येताना लंगोटी, मरताना कफन, दोन्हीलाही खिसा नसतो, दोन्हीलाही खिसा नसतो. येताना काय आणता येत नाही, जाताना काय नेता येत नाही. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. हे सगळं ईश्वराचं वैभव आहे, आमचं काही नाही. आम्ही घडीचे वॉचमन आहेत, आम्ही आमच्या संपत्तीचे वॉचमन आहोत. बाप मेला, बाप जातो, मुलगा वॉचमन म्हणून येतो, संपत्ती जागेवरच राहते, ती कुठं जात नाही, कारण ती देवाची आहे. त्यांनी वापरायला दिली. जिवंत आहे तोपर्यंत वापरा, मेले की जागेवर ठेवा, निघून जा, का ती देवाची, सोबत नेता येत नाही, का संपत्ती आपली नाही आहे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. आम्हाला उघडे यायचे, उघडं जायचं आहे. सगळी संपत्ती देवाची, आम्ही आहे तिथं तोपर्यंत वापरायला दिली. मेले की जागेवर ठेवायची, निघून जायची. तुमची वॉचमन की संपली, पोरग वॉचमन म्हणून येतं, पोरग मेलं नातू वॉचमन म्हणून येतं. वॉचमन बदलतात, संपत्ती जागेवर राहते, का ती देवाची आहे, ती देवाची आहे, आपली नाही आहे, दुसऱ्याची आहे. दुसऱ्याचं त्याला देऊन निघून जावं लागतं. देवाचं देवाला द्यायचं, निघून जायचं. आमचं काय, आमचं काहीच नाही आहे. उघडेची यावे, उघडेची जावे. हे साहेबाचं फिमर, हा साहेबाचा टिबिया, एवढंच आमचं आहे. हाडकं हातात घेऊन हु करणं, एवढंच आमचं. मी कोणाची टिंगल करत नाही, वास्तव मांडतोय, वास्तव. पांडवांना प्रश्न विचारला यक्षानं, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? पांडव पाणी प्यायला गेले, सुरुवातील ते चगोभाऊ बेहोश झाले. यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. यक्षाने प्रश्न केला, या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? अर्जुन, भीम, नकुल, सहदेव चौघाला उत्तर देता आलं नाही. शेवटी युधिष्ठिर आला, सोबत द्रौपदी आली. भीष्म पाणी पिऊ लागलाय, युधिष्ठिर पाणी पिऊ लागलाय. थांब म्हणले, युधिष्ठिरा, तुझे भाऊभाग मरून पडलेत किंवा बेहोश झालेत, तूही बेहोश होशील किंवा मरशील. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग पाणी पे. युधिष्ठिर म्हणतो, काय प्रश्न आहे, बोला. यक्ष म्हणतो, या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? अतिशय सुंदर आणि अचूक उत्तर दिलं युधिष्ठिरानं. युधिष्ठिर म्हणतो, एक मनुष्य मरतो, एका जिवंत माणसापुढं एक मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेतात, जाळतात. त्याला जाळल्यावर लोक घरी येतात, हातपाय धुतात, आंघोळ करतात आणि एका क्षणात विसरतात की तो मेलाय आणि त्याला जाळलंय म्हणून. मग एक दिवस मी असाच मरेल आणि मलाही असं त्या स्मशानात नेऊन जाळतील. हा त्या माणसाला आपल्या मरणाचा विसर पडतो आणि माणसाला आपल्या मरणाचा पडणारा हा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य. आणि म्हणून माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर ही सगळ्यात घातक असते.
माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि माणसाला आपल्या मरणाचा पडणारा हा विसर हे त्या माणसासाठी सगळ्यात घातक आहे. माणसाला आपल्या मृत्यूचं नित्यस्मरण असावं, आपल्या मृत्यूचं नित्यस्मरण असावं. मनुष्य मृत्यूला विसरतो म्हणून असार संसाराच्या मागे लागतो आणि सार भगवंताकडे पाठ फिरवतो. येत आहेत माणसं किड्यामंगेसारखे, जगतायत, मरतायत, आणि मेले की मी मग बोललो हाडकं घेतात आणि हु 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 हु, हा टीबी, हा फिबुला साहेबाचा हु 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 हु. का? संसार फलकट आहे, भगवंत सार आहे, हे लोकांना का कळत नाही? याचं कारण माणसं आपल्या मरणाला विसरतात. माणसाच्या मुखात भगवंताचं नाम नसतं. जो मनुष्य भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवतो आणि जो आपल्या मरणाला विसरतो तो अविवेकी असतो, तो मूर्ख असतो, आणि तो निरंतर संसारात रममान होतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. परंतु जो आपल्या मरणाचं नित्यस्मरण ठेवतो आणि मुखामध्ये भगवंताचं नित्य नामस्मरण ठेवतो त्याचा विवेक जागा होतो. विवेक हा परमार्थाची गुरुकिल्ली असतो. आणि म्हणून लोकाला दिसतं, कळतं, पण वळत नाही. आपल्यापुढे हजारो माणसं मरत आहेत, मीही मरेल, गडीवर त्या मसनवट्या स्मशान वैराग्य येतं, पण घरी आली की मनुष्य विसरतो. का? त्या स्मशान वैराग्याला विवेकाचं बळ नसतं. विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. वैराग्य तेव्हाच टिकतं की जेव्हा विवेक जागा आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक जीवनात नसेल तर वैराग्य येत नाही, ना आलं तरी दाटमूट येतं, टिकत नाही. विवेक जागृती असावी. दनबारा लिहित आहेत, जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माता, तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. दनबारा जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माता, तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. अर्जुना, जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक जागृती नाही आहे तोपर्यंत संसाराला शेवट नाही, जन्ममरणाला शेवट नाही. जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत तुम्ही असेच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत राहणार. जन्मनार मरणार, जन्मनार मरणार. उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजले ते मरणार, मेले ते जन्मणार, हे राडगाडगं चालूच राहणार जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत. मग हा विवेक काय? तर जगत आसार आहे, जगत नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे. जगत नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे, आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे विवेक जागृती होणं. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी. संसार नाशिवंत आहे, संसार अनित्य आहे हे कळावं, ही विवेक जागृती असते. ज्या दिवशी तुम्हाला खात्रीनं कळल की संसार नाशिवंत आहे, संसार अनित्य आहे आणि या संसाराचा अंश मी आहे म्हणून मी अनित्य आहे, तुम्हाला संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळावी. त्या वैराग्याला काठीने हाणलं तरी ते लंडासारखं बळच मागं लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. संसाराची आपल्या देहाची अनित्यता कळावी. मी मरकाय, संसार मरकाय, संसाराचा मी अंश म्हणून मी मरकाय, मी मरणार आहे, एक दिवस मी मरणार आहे, हे नित्य स्मरणात असावं. संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य, हे डोक्यात खेळावं. याला म्हणतात मृत्यूचं नित्य स्मरण. आणि संसाराची अनित्यता, आपल्या देहाची अनित्यता अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं तर वैराग्य स्वतःहून जीवनात येतं. काठीने हाणलं तर निघून जात नाही आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते.
नरबरा बोलतात, विखे रांदिली रस सोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडुनी जाय जिया परी, तैसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखादा मनुष्य जेवायला बसलाय आणि तोंडात घास घालणार, तेवढ्यात त्याला कळालं, कोणीतरी कानात येऊन सांगितलं, ताटावर बसलाय तोंडात घास घालणार, तेवढ्यात कोणतरी पळत आलं आणि कानात सांगितलं, मामा हे खाऊ नका, याच्यात विष घातलंय, खाल तर मराल. ताटावर बसल्यात तोंडात घास घालायचं नावचित कुणीतरी येऊन सांगतंय यात विष घातलं, हे अन्न खाऊ नका. काय करेल माणूस? ते ताटाची सांडवणी जाय जियापरी. ताटावर नुसतं उठून जायचं नाही, ताट उलथं पालथं करून निघून जाईल. का? हे अन्न खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे हे कळालं तर ताट सोडून जात नाही, सोडून तर जातो पण उलथं पालथं करून जातो. ते ताटाची सांडवणी जाय जियापरी, तैसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ताटावर बसलोय, ताटावर माणूस बसलाय, तोंडात घास घालणार, तेवढ्यात कुणीतरी आले सांगितलं हे अन्न खाऊ नको, खाल्लंच तर मरशील, यात विष आहे. हे कळताच मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसारी माझ्यासाठी मारक आहे. विषाचं ताट खाल्लं, ते अन्न खाल्लं, ते माझ्यासाठी मारक आहे. मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे हे ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी मनुष्य त्या संसाराला त्या ताटासारखं उलथं पालथं करतो आणि निघून जातो. त्या दिवशी त्या संसाराला मनुष्य त्या ताटासारखं उलथं पालथं करतो आणि निघून जातो. आणि वैराग्य लंडासारखं त्या माणसाच्या मागे लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. वैराग्यानं देव भेटतो ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ही विवेक जागृती आहे. जीवनात विवेक जागृती असावी. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश म्हण मी अनित्य आहे. संसार मरका आहे, मी संसाराचा अंश म्हण मी मरका आहे. संसार मरणार आहे, मी संसाराचा अंश म्हण मी मरणार आहे. हे भान असावं, हे भान असावं. संसार अनित्य, मी संसाराचा अंश आहे म्हण मी अनित्य आहे. ही संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळावी. ज्या दिवशी तुम्हाला संसार आणि देह याची अनित्यता कळते, त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं तरी ते जात नाही, बळच लंडासारखं मागं लागतं, लंडासारखं. आणि वैराग्यानं देव भेटतो ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि म्हणून जीवनात विवेक असावा. मृत्यूचं नित्यस्मरण हा विवेक, किंवा विवेकामुळे मृत्यूचं नित्यस्मरण. मृत्यूचं नित्यस्मरण हा विवेक आहे आणि विवेकामुळे मृत्यूचं नित्यस्मरण राहतं, वाईस वर्सा. मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. दुष्कृत्य गळून पडतील. मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावेल आणि देवही भेटेल. जीवनात वैराग्य येईल आणि देवही भेटेल. मुखात भगवंताचं नित्य नाम ठेवा, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. काय काय फायदे आहेत? दुष्कृत्य गळून पडतात. भगवंताच्या नामात अभिरुची होते. मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावतं. जीवनात विवेक येतो, पुढे वैराग्य येतं आणि विवेक वैराग्यानं देव भेटतो. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. दुष्कृत्य गळून पडतात आणि जोपर्यंत दुष्कृत्य गळून पडत नाहीत तोपर्यंत देव भेटत नाही. दुष्कृत्य गळून पडावे. आमची विवेक जागृती नाही. दुष्कृत्य गळून पडावे. एकदा एक मनुष्य गावगुंड होता. तो नाथ महाराजाकडे गेला आणि नाथ महाराजाला त्यांनी प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय हो? आम्हाला तुमच्यासारखं निष्पाप आणि शांत का जगता येत नाही? नाथ महाराज म्हणले, बाबा माझं घडीवर सोड, खाली बस म्हणले. मी सांगतो म्हणले, आजपासून 8 दिवसांत तू मरणार आहे. तुला 8 दिवसात काय करता येईल ते कर. ते घाबरलं, घरी गेलं. शब्द नाथ महाराजचा जे अंथरून पकडलं तर जागचं हाला ना.
शब्द नाथ महाराज आहे. बायको म्हणली काय झालं? म्हणले नाथ महाराजांनी असंच सांगितले, अन्नपाणी वर्ज, बळच आग्रहापोटी बायका मुलांच्या एखादा घास खायचा, एखादा गोट पाणी प्यायचं. 7व्या दिवशी उठला, नाथ महाराजाकडे गेला. म्हणले महाराज उद्या मी मरणार आहे, सांगा काय करू, उद्धाराचा मार्ग सांगा. महाराज म्हणले तू मरणार फिरणार काय नाही, बस म्हणले खाली. या 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 7 दिवसात किती पाप केले सांग म्हणले. म्हणले कशाचं पाप आणि कशाचं काय, मरणाचा वागोबा दिसतोय डोळ्यापुढं, कोणाच्या जीवावर पाप करून कशासाठी करू, मरण डोळ्यापुढं दिसतंय, कोणाच्या जीवावर पाप करू. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तू प्रश्न काय केला की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? याचं उत्तर हे की मी मरण डोळ्यापुढं ठेवून जगतो. नाथ महाराज म्हणतात मी मरण डोळ्यापुढं ठेवून जगतो, म्हणून माझं जीवन शांत आणि निष्पाप आहे. तू हे 8 दिवसात 7 दिवसात मरण डोळ्यापुढं ठेवून जगला म्हणून एकही पाप केलं नाहीस. मरण डोळ्यापुढं ठेवून जगा, तुमच्या हातून एकही पाप होणार नाही, जीवन निष्पाप होईल आणि मुखामध्ये भगवंताचं नित्य नाम स्थिरावेल. जीवनात विवेक जागृती येईल, वैराग्य येईल आणि देव भेटेल. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. ब्रह्मानंदायोग्य जीव होते. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू उपकारी आहे, मृत्यू वाईट नाही. मृत्यू तर येणारच आहे, पण मृत्यू उपकारी आहे. रोज मृत्यूला घोका, उठलं की मृत्यूची आठवण, दिवसभर मृत्यूची आठवण, झोपताना मृत्यूची आठवण, मृत्यूची नित्य आठवण ठेवा. मृत्यूला विसरू नका, मृत्यूला विसरू नका. मृत्यूच्या नित्य स्मरणाने दुष्कृत्य घडून पडतात, मुखात भगवंताचं नित्यनाम स्थिरावतं, जीवनात विवेक येतो, वैराग्य येतं, वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. मृत्यूच्या नित्य स्मरणाने विवेक जागा होतो. आमचा विवेक जागा नाही, आम्ही मृत्यूला विसरतो म्हणून विवेक जागा नाही आहे. विवेक जागा नाही म्हणून आम्हाला आसार संसार सत्य वाटतो, सार भगवंत खोटा वाटतो. सारासार विचार आमच्या जीवनात नाही आहे. जीवनात